घरच्या सर्व मंडळी गावी गेलेले आहेत. आज काय करायचं तेच कळत नाही. तर मित्रांनो, आज आपण उपमा करूया. कारण आता दिवाळीची गोडधोड खाऊन खूपच मन गोड झालेलं आहे. तर आता काहीतरी तिखट होऊन जाऊ द्या. चला मित्रांनो, उपमाला लागणारे साहित्य पाहूया. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आज उपमा करण्यासाठी लागणारे साहित्य: मिरची, शेंगदाणे, डाळवा ऑप्शनल आहे, कांदा, जिरे, मोहरी, कढीपाला, लसण, कोथिंबीर ही काही जण टाकतात. कोथिंबीरने चांगली फ्लेवर येते, पण आपण त्या ठिकाणी कारण आपल्यापाशी कोथिंबीर नाही आणि बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे आता झटपट रेसिपीसाठी आपल्याला काय एवढ्या साहित्याचा वापर करणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया आपली कृती. रवा मी 1/2 किलो घेतलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. सॉरी, अर्धा किलो आहे. रवा अर्धा किलो आहे, पण यातले आपण केवळ 1/2 किलोच वापरणार आहोत. तर मित्रांनो, कृती चालू करूया. अगोदर कांदा कापून घेऊ, मिरची आणि लसण ठेचून घेऊ आणि रवा गोल्डन कलरचं होईपर्यंत भाजून घेऊ. चला तर मित्रांनो, कृती चालू करू. तर मित्रांनो, थोडस मी कढईमध्ये तेल टाकलोय आणि 1/2 किलो रवा टाकलेला आहे. आणि व्यवस्थित पद्धतीनं मी त्याला खालीवरी करत आहे. तर मित्रांनो, मी कांदा, लसण, मिरची हे एकजीव होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करत आहे. तर मित्रांनो, मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पूर्ण कांदा लसण वगैरे का डीप फ्राय करून 1.5 ग्लास पाणी टाकलोय. त्याला उकळी आल्यानंतर मित्रांनो, मी भाजलेला रवा टाकणार आहे. तर मित्रांनो, पाणी उकळल्यानंतर मी त्यात रवा टाकून असं परतून घेतलंय. शिजलेला आहे रवा पूर्णपणे. आता उपीट तयार आहे मित्रांनो खाण्यासाठी. तर आपण पाहूया याचं टेस्ट कसे आहे बघूया. आणि तुम्ही पाहू शकता, उपीट पूर्णपणे शिजलेला आहे व मोकळं झालेलं आहे, खिचडा नाही. पाहू शकता तुम्ही. वा वा वा. आता हे टेस्ट पाहूया आपण. तर मित्रांनो, माझी आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटूया नंतर पुढच्या एपिसोडमध्ये. मी तुमचा मित्र मुकलोक गुरु. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला अशाच काहीतरी चविष्ट रेसिपी करून दाखवणार आहे. सो गुड बाय, सी यू अगेन.